मुंबईवरून आलेत? अरे वा, तुम्ही सगळे मुंबईवरून आहेत? वा वा वा. कसं वाटतंय तुम्हाला आता इथं आले? खूप छान, खूप छान. कन्सेप्ट कसा वाटला हा? इतका छान, म्हणजे या निमित्ताने रामरायांची सेवा करायला मिळते. तर हा योग कदाचित आयुष्यात परत कधी नाही येणार. ऍक्च्युअली आम्ही खास मुंबईवरून याच्यासाठीच आले. खास मुंबईवरून यासाठी आलेत? वा ग्रेट. तुमचं आणि हा आपल्याला म्हणजे आपलं तर नशीब आहे खरं तर की आपल्याला हा म्हणजे एक अनुभव मिळणार आहे आपल्याला. आणि जी जय श्रीराम. जय श्रीराम मंडळी. तर आज मी आलेले आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाजवळ. कारण हो, चरणाजवळच म्हणेन, कारण इथे जे मी 2 धागे विणले आहेत ना प्रभू रामचंद्रांसाठी, तर ते वस्त्र त्यांच्या अंगावर परिधान होणार आहे. तर हो, तुम्हाला पण जर हा अनुभव घ्यायचा असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपला कुठेतरी हात लागलेला वस्त्र प्रभू श्री रामचंद्रांकडे अयोध्येला जावं, तर तुम्ही नक्की इथे या. हे आपल्या पुण्यामध्ये सौदामिनी हँडलूम्स इथे सुरू आहे. आणि FC रोडला गुडलक चौक जर तुम्हाला माहिती असेल तर तिथे सौदामिनी हँडलूम्स म्हणून आहे. तर आपल्या पुणेकरांचं खूप नशीब चांगलं आहे की हा कन्सेप्ट आपल्या खूप जवळ चालू आहे, कारण लोक खूप लांबून लांबून येत आहेत. जय श्रीराम. बोलो सियावर रामचंद्र की जय. तर खूप भारी वाटतंय. नुसतं आपल्या पुणेकरांचं खरंच हे भाग्य आहे की आपल्या पुण्यात हे सुरू आहे आणि लांबून लांबून लोक येत आहेत. तर लाईन बघा, किती मोठी लाईन आहे. लोकांच्या तोंडावरचं समाधान बघा. भर उन्हात लोक लाईनीत उभी आहेत. आणि ऊन कसलं श्रीरामांसाठी, तो जो ती फिलिंग आहे ना, तीच वेगळी आहे. खूप भारी फिलिंग आहे. आणि खूप लोकांनी गर्दी केलेली आहे. बघा, इथे पण समोरच पेट्रोल पंप आहे, तिथे पण मशीन ठेवलेले आहेत या हातमागाच्या. तिथे पण लोक येऊन लाईन लावून इथे 2 धागे विणून जात होते श्रीरामांसाठी. आणि खरंच ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हे आपल्या पुण्यात चालू आहे आणि लोक लांबून लांबून पुणे, मुंबई, धुळे, USA सगळीकडनं येऊन याचा अनुभव घेत आहेत. आणि हे फक्त 22 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही जर गेला नसाल तर नक्की जा. तर बघा, या आजी पण आल्या होत्या. मला यांच्याशी ऍक्च्युली बोलायचं होतं, पण त्यांना जास्त वेळ उभं राहणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्या पटकन आतमध्ये गेल्या बसायला. खरंच खूप छान वाटलं की सगळ्या जनरेशनची लोक इथं होती, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध. तुम्ही लाईन बघितली इथे, जास्त तुम्हाला वयोवृद्ध लोकांचीच लाईन दिसते आणि एवढं छान वाटतंय. लोक लांबून लांबून आलेत. मी एका लिस्टमध्ये पाहिलं तर एक USA होतं, म्हणजे तुमचं नाव आणि फ्रॉम कुठून आले हे टाकायचं होतं. तर खूप लांबून लांबून लोक आले तिथे. बापरे, खूप छान वाटतंय. काकू ऐका ना, तुम्ही कुठून आलात आणि ते सांगा ना, कसं वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय. कुठून आलेत तुम्ही? पौड रोड वरून आलेत. तुम्ही कुठून आले? नांदेड सिटीवरून आलेत तुम्ही? नांदेड सिटी. आणि हा कन्सेप्ट आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा जो चालू केलाय तो मस्त आहे, म्हणजे आम्हाला आनंद आहे त्याच्यात. तेच ना, मी जास्त इथं वयस्कर लोकांची संख्या जास्ती बघते आणि असं करणं मिळणंच हे भाग्य आहे. येस. तुम्ही कुठून आले? कोथरूड वरून आले. कोथरूड वरून आले. आम्ही तिथे जाऊ शकत नाहीये. हा, येस. शेला पाठवू शकतोय. करेक्ट. ऐकलेलं, हा, आता प्रत्यक्ष. येस. काका, तुम्ही कुठून आले? कुठून आले? आम्ही कोथरूडवरून आलो. कोथरूडवरून आलेत ना? रामाच्या वस्त्र विणण्याचा सौभाग्य मिळाले, त्याचा खूप आनंद. खारीचा वाटाचा अनुभव देणार आहेत आपल्याला. खूप आनंद. येस. कधी जायला मिळेल माहिती नाही, पण एक हात लागला. येस. करेक्ट. आजोबा, तुम्ही कुठून आलेत? कुठून? मुंबईवरून आलेत. खास याच्यासाठी आलेत तुम्ही? ओके, पण इथे आलेत. हा, ओके. तुम्ही कुठून आलेत? बाणेरवरून. ओके.
तुम्ही कुठून आलात? सेनापती बापट. सेनापती बापट. कसं वाटतंय? खूप छान. छान वाटतंय ना. चला तुम्ही मुंबई. तुम्ही पण मुंबईवरून आलात? अरे वा, तुम्ही सगळे मुंबईवरून आहेत. वा वा वा. कसं वाटतंय तुम्हाला इथं आले? खूप छान, खूप छान. कन्सेप्ट कसा वाटला हा? इतका छान, म्हणजे या निमित्ताने रामरायांची सेवा करायला मिळते. तर हा योग कदाचित आयुष्यात परत कधी नाही येणार. म्हणून ऍक्च्युली आम्ही खास मुंबईवरनं याच्यासाठीच आलेलो. खास मुंबईवरून यासाठी आलेत? वा ग्रेट. तुमचं नाव काय? अश्विनी दुधवडकर. अश्विनी दुधवडकर. आणि तुमचा? पूर्णिमा सरांगे. वा ग्रेट यार, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. एकत्र आले. तिघी तुम्ही एकत्र आलेत, खूप छान. मुंबईतल्या कोणत्या एरियातून आलेत? आम्ही बोरिवली. वा ग्रेट, मस्त. हॅलो, कुठून आलायस तू? आणि कशासाठी आलायस? कशासाठी आलायस? तू पण विणणार आहेस आता 2 धागे? कसं वाटतंय? आणि कोणासोबत आलायस तू? पॅरेंट्स सोबत आलाय. तुम्ही बाणेरवरून आलेत का? खास याच्यासाठीच. कसं वाटतंय? आणि हा आपल्याला म्हणजे आपलं तर नशीब आहे खरं तर, की आपल्याला हा म्हणजे एक अनुभव मिळणार आहे आपल्याला. आणि जी आपली खरी भाग्य आहे आपलं. ऍक्च्युली खरंच भाग्य आहे, कारण हा चान्स आपल्याला परत नाही मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? छान वाटतंय. खरं म्हटलं संस्कृती द्यायला हवी ना तशी. येस करेक्ट. रामाचे विणतो कपडे, हा पुणेकरांचे काम. हो. तर जय श्रीराम सगळ्यांना. तर आता तुम्ही बघितलं, मी तिथे जाऊन आले आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे. आज मला एवढं प्रसन्न कधीच वाटलं नव्हतं. मी आतापर्यंत एवढे व्हिडिओ केले, एवढं छान समाधान कधीच वाटलं नव्हतं. पण आज मला खरंच खूप समाधान वाटतंय की आज मी त्या ठिकाणी जाऊन आले. आणि व्हिडिओ करण्याच्याच हेतूने नाही, व्हिडिओ जरी नसते करत ना तर मी आवर्जून गेले असते तिथे, कारण हा क्षण परत अनुभवता येणार नाहीये. त्यामुळे हा चान्स तुम्हाला फक्त 22 तारखेपर्यंत आहे. अजून जरी गेला नसाल तरी आता जा, कारण खरंच आपलं हे भाग्य आहे की आपल्याला श्रीरामांसाठी काहीतरी करायचा चान्स मिळतोय. काहीतरी म्हणजे ते जे धागे आहेत ना, 2 धागे श्रीरामांसाठी, हे त्यांचं जे ब्रीद आहे ना, तर तेच 2 धागे आपल्याला ते हातमागावरचे विणायचे. आपल्याला त्याला हात लागणार आहे आणि त्याच्यापासून जो कपडा बनणार आहे, त्या कपड्यापासून जे वस्त्र बनणार आहेत ना, ते श्रीरामांच्या अंगावर ते परिधान होणार आहेत अयोध्यामध्ये. त्यामुळं हा 10 तारखेपासून हे चालू होतं, ते 22 तारखेपर्यंत आहे. आणि खरंच आज मी तिथं गेले आणि 2 धागे मी ते विणले श्रीरामांसाठी. तर खूप मला खूप भाग्यवान असल्याचं असं फील येतोय. म्हणजे मला बोलताना पण मी अशी हंबल होतीये. एरवी मी होत नाही एवढी हंबल, पण खरंच तो जो क्षण होता ना, तो मला खरंच इमोशनल, म्हणजे मी इमोशनल झाली होते ऍक्च्युली. कारण श्रीराम आपल्या सगळ्यांसाठीच काय आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. ते आपल्या इथे आहेत, हृदयात आहेत आपल्या ते. त्यामुळे ते सांगता येऊ नाही शकत ते. त्यामुळे खारीचा वाटा असतो ना, तो आज अनुभवायला मिळालाय की तेव्हा जी रामसेतू बनवताना जो खारुताईने तो प्रयत्न केला होता, एक थोडासा तिने काहीतरी तिच्याकडून केलं होतं ना, तेच आज मला फील येतोय की काहीतरी एवढंसं श्रीरामांसाठी. आणि मस्त. तुम्ही जर गेला नसाल तर नक्की जा, चान्स आहे. आणि लिटरली तिथे खूप वयोवृद्ध लोक होते, म्हणजे ज्यांना चालायला प्रॉब्लेम होता, काठ्या घेऊन आले होते, थकले होते, असे लोक लाईनीत उभे होते. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लाईन तिथे आहे, तिथे लाईनीमध्ये उभे होते. खूप विशेष वाटलं. आणि मी तिथं नावं लिहित होते, कुठलं आलंय ते ठिकाण आणि कॉन्टॅक्ट नंबर. तर मी ठिकाणं बघितली तर पुणे, धुळे, मुंबई, एक तर USA होतं. मग मला खूप विशेष वाटलं. आणि मी काही लोकांशी चर्चा पण केल्या, तर लोक लांबून लांबून आले होते आपल्या श्रीरामांसाठी. आणि ज्या अनघताई आहेत, ज्यांनी हा कन्सेप्ट आणला, त्या अनघताईंना मी खूप मनापासून धन्यवाद बोलेन की तुमच्या म्हणजे हा कन्सेप्ट डोक्यात येणंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे असं डोक्यात नाही येऊ शकत, कधीच नाही येऊ शकत की असं काहीतरी होऊ शकतं. आणि ते तुम्ही अंमलात आणलं आणि त्या सगळ्यात आम्हाला म्हणजे एक चान्स मिळाला, म्हणजे पार्टिसिपेट करायला. आणि खरंच मनापासून प्रत्येक पुणेकरातर्फे किंवा प्रत्येक जिथून जी लोक आली होती त्यांच्या थ्रू मी तुम्हाला खरंच अनघताई थँक्यू बोलेन, धन्यवाद बोलेन. तुम्ही आम्हाला हा खूप छान असा श्रीरामांपर्यंत, श्रीरामांच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा चान्स दिला. कुठे ना कुठे थोडासा आमचा हातभार लागला, त्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद. माहिती नाही अयोध्येला कधी जायला मिळेल नाही मिळेल, पण कधी जेव्हा जाऊ
भविष्यात, तेव्हा एक तो मनात आनंद किंवा तो मनात एक हे घेऊन मी तर जाईन की श्रीरामांच्या अंगावर जर कपडे दिसले ना तर माझ्या मनात येईल अरे यातले 2 धागे मी पण रामांसाठी श्रीरामांसाठी विणलेले आहेत. तर खरंच खूप छान वाटलं आणि जे नाही केले त्यांनी नक्की जा. आणि अजून एक राहिलं. ते सगळं झाल्यानंतर मी रिटर्न बस स्टॉपला जात होते. बस स्टॉपला जात असताना तिथेच पुढे कलाकार कट्टा आहे FC रोडचा, तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तरी तिथेच आहे FC रोडला. तिथे वेगवेगळे दररोज कलाकार येऊन त्यांची कला सादर करत असतात. मग ती कला कसली पण असू दे. तर तिथं एक कलाकार दादा बसले होते. ते पेंट एक जण हे करत होते, ड्रॉइंग काढत होते, म्हणजे पोर्ट्रेट ड्रॉइंग, म्हणजे समोर जे जसं काही कुठल्याही मनुष्याचं कोणाचंही चित्र असेल ते पोर्ट्रेट. आणि दुसरे दादा होते की आपलं नाव सांगायचं आणि ते गणपतीच्या रूपात ते आपलं नाव काढणार त्यांच्या आयडिया थ्रू आणि त्याची फ्रेम बनवून देणार. तर मी त्यांना गेले, विचारलं कसे त्यांचे रेट आहेत, ते कधी येतात, रोज असतात का, हे सगळं विचारत होते. आणि त्या दादांनी मला नाव विचारलं, लग्न झालंय का, मुलबाळ आहे का, ते सगळं विचारलं, नाव विचारलं. तर त्यांनी मला या पेपरवर आहे ना एक गोष्ट काढून दिली, त्यांच्याकडून मला गिफ्ट. आणि मला असं वाटलं की ना मी तिथं प्रभू रामचंद्रांच्या तिथं ते चालू होतं ना, तिथं गेले होते. स्पेशल रिझन जायचं तेच होतं. आणि त्यांनी मला जे दिलं ना गिफ्ट म्हणून त्यांच्याकडून, फक्त मी विचारलं त्यांना, त्यांनी त्यांच्याकडून जे गिफ्ट दिलंय ना ते बघून मला अजून भरून आलं. कारण त्यांनी जे मला गिफ्ट दिलंय ना त्यात जे एक साईन म्हणतो आपण, एक साईन जे दिले, एक चित्र त्यात जो ऍड केलाय ना ते श्रीरामांच्या रिलेटेड आहे. मग मला असं वाटलं की त्या रामाने बघितलं की काय आणि त्यांनी मला खरंच काहीतरी मला एक भेट दिली की तू इथे आलीस माझ्यासाठी 2 धागे विणायला. मी तर असंच म्हणेन की हे मला खरंच त्या दादांनी दिलं. पण बघा हे असं मला वाटतंय की मला ते प्रभू रामचंद्रांनी मला हे भेट दिली आहे, खूप छान आहे, एका कागदावर दिली आहे. पण याचं मौल्य काय आहे ना ते मलाच माहिती आता सध्या, हे ह्याचं महत्त्व खरंच हे खूप मी माझ्यासोबत ठेवणार आहे. आणि ज्या दादांनी दिलं त्यांना पण दादा मनापासून थँक्यू, तुम्ही मला हे असंच दिलं गिफ्ट. आणि बघा इथे अर्जुन, सोनाली, तुषार आणि हा धनुष्यबाण. तर बघा ना योगायोग कसला छान आहे. तिथं प्रभू रामचंद्रांच्या इथे गेले आणि धनुष्यबाण आहे, आपल्या प्रभू रामचंद्रांचाच धनुष्यबाण असं मी म्हणेन. आणि बस आता मी अजून जास्त बोलले तर आता रडेल. त्यामुळे एवढंच आजच्या पुरतं. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय श्रीराम.